नमस्कार मित्रांनो, नमस्कार. आमच्याकडे ओपीडी आल्यानंतर बऱ्याच प्रश्नांना आम्हाला सामोरं जावं होतं. बरेच रुग्ण म्हणतात, डॉक्टर साहेब आम्हाला एका डॉक्टरने फिस्टला सांगितलं आहे, ऑपरेशन सांगितलं आहे, म्हणून आम्ही तुमच्याकडे आलोय, आम्हाला ऑपरेशन करायचं नाही. आणि आम्ही चेक केल्यानंतर आम्हाला समजतं की पेशंटला फिशर आहे. फिशर हा आजार वेगळा आहे, फिस्टुला आजार वेगळा आहे. फिस्टुला असेल तर ऑपरेशन लागतं, फिशर आहे पण सगळ्याच फिशरमध्ये ऑपरेशन लागत नाही. म्हणून तुमच्या रोगाचं निदान होणं अत्यंत आवश्यक आहे. तुम्ही कुठल्या आजारापासून जाताय, तुम्हाला कुठला आजार उद्भवलेला आहे याचं प्रॉपर आणि परफेक्ट डायग्नोसिस होणं फार अत्यंत आवश्यक आहे. सर्वप्रथम तुम्हाला कुठला आजार आहे त्याचं डायग्नोसिस केलं आवश्यक आहे. ते केल्यानंतर पुढील उपचार पद्धती अवलंबता येते. म्हणून सगळ्याच फिशरमध्ये ऑपरेशन लागतं असं नाही, सर्जरी लागतं असं नाही. काही आयुर्वेदिक उपचार, संयुक्त उपचार, आयुर्वेदिक इंजेक्शन, आहार विहार यांनी 100% 99% रुग्ण बरे होतात. 1 ते 5% रुग्ण असतात त्यांना ॲक्यूट फिशर आहे, पेनफुल आहे, स्पाझम आहे स्पिंक्टरचा, किंवा ब्लिडिंग जास्त होते, किंवा क्रॉनिक आहे, तर ॲक्यूटमध्ये गेलेला आहे, ॲक्यूट आणि क्रॉनिक फिशर आहे, टॅग आहे, तर अशा कंडिशनमध्ये सर्जरी लागते. सर्जरी लागत नाही असं नाही, पण प्रॉपर इंडिकेशन असेल, 100% गरज असेल तरच आपल्याकडे सर्जरी केली जाते. अन्यथा अनवॉन्टेड ऑपरेट आम्ही करत नाही. तुम्हाला विदाऊट ऑपरेशन जेवढं शक्य होईल तेवढं आम्ही बेस्ट करण्याचा प्रयत्न करतो. धन्यवाद.